भाजपनं 27 एप्रिलला आपला 27वा उमेदवार घोषित केलाय। मुंबई उत्तर मध्यमधून भाजपनं ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारीवरून विविध चर्चा सुरू होत्या। कधी ते अक्षय कुमारचं नाव चर्चेत असायचं, तर कधी प्रिया दत्त, माधुरी दीक्षित यांची नावं पुढे केली जात होती। मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपनं उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली आहे। काँग्रेसनं इथून आधीच वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती। त्यामुळे आता मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना रंगणार आहे। पण भाजपनं मुंबई उत्तर मध्यमधून निकम यांना उमेदवारी देण्यामागे नक्की कोणती कारणं होती? मुंबईत बाहेरील उमेदवार देऊनही भाजपनं कसा डाव साधलाय, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू। भाजपनं साधलेला पहिला डाव म्हणजे निकम यांनी 30 वर्ष मुंबईत केलेली वकिली। निकम यांनी गेली 30 वर्ष मुंबईत वकील केल्यानं बाहेरील उमेदवार ही टीका त्यांच्यावर केली जाऊ शकत नाही। उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे, पण त्यांनी सुरुवातीला 90च्या दशकात अंबरनाथ बॉम्बस्फोट खटला हाताळला होता। याचा फायदा त्यांना 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात झाला। या खटल्यात महाराष्ट्र सरकारनं त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती। उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामुळे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दाऊदशी संबंधित 123 पैकी 100 आरोपी दोषी सापडले, तर 12 दोषींना विशेष टाडा न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली। या हल्ल्यात तब्बल 250 मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले होते। त्यामुळे मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यात निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। अशा मुंबईशी संबंधित अनेक दहशतवादी खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। या सगळ्या खटल्यांमुळे मागील 30 वर्षात निकम जळगावपेक्षा जास्त काळ मुंबईत राहिलेत। त्यामुळे बाहेरील उमेदवार ही टीका त्यांच्या बाबतीत लागू होऊ शकणार नाही। या उलट मुंबईतील पीडितांना न्याय मिळवून देण्यात बजावलेल्या भूमिकेमुळे बाहेरील उमेदवार ही टीका काँग्रेसवरच उलटू शकते। भाजपनं साधलेला दुसरा डाव म्हणजे निकम यांची भाजपच्या राष्ट्रवादी भूमिकेला पूरक असलेली भूमिका। देशाची सुरक्षा, दहशतवाद विरुद्ध कठोर कारवाई हे सगळे भाजप प्रणित सरकारचे प्रमुख मुद्दे राहिलेत। भाजपच्या या भूमिकेला पूरक अशी भूमिका उज्ज्वल निकम यांची देखील आहे। 1993चा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटला, टी सिरीजचे गुलशन कुमार यांचे हत्या प्रकरण, भंडारातील खैरलांजी येथील हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, अशा सगळ्या प्रकरणात निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पण उज्ज्वल निकम सगळ्यात जास्त चर्चेत राहिले ते 1993 बॉम्बस्फोट प्रकरण आणि 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणानंतर। उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामुळे या दोन्ही प्रकरणातील आरोपी याकूब मेनन आणि अजमल कसाब या दोघांनाही फाशीची शिक्षा मिळाली। यानंतर 2016च्या कोपर्डी येथील मराठा तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात देखील मुख्य वकील उज्ज्वल निकम हेच होते। त्यामुळे निकम यांना उमेदवारी देऊन मुंबईमधील विविध हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या नातेवाईकांना भाजपनं साथ घालण्याचा प्रयत्न केलाय। याचा त्यांना मुंबईतील इतर मतदारसंघात देखील फायदा होऊ शकतो। उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत देखील त्यांनी राष्ट्रवादाच्या आणि दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला। 10 वर्षांमध्ये देशात एकही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला न होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। 10 वर्षांपूर्वीचा काळ आठवून पहा। पुणे, मुंबई यासारख्या देशातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करून पाकिस्ताननं भारतीयांच्या मनावर एक भीतीचं सावट निर्माण केलं होतं। देशातील स्लीपर सेल्सची संख्या वाढत चालली होती, पण तत्कालीन राजकीय व्यवस्था पाकिस्तान विरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी फुटीरतावाद्यांसमोर गुडघे टेकताना दिसत होती। या उलट मोदी सरकारनं पुलवामा असेल, उरी असेल या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून पाकिस्तानवर जरब बसवली। जागतिक पटलावर पाकिस्तानची कोंडी केली। राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भूमिका मांडून त्यांनी भाजपच्या दहशतवादी विरोधी कारवाया आणि देशाची सुरक्षा ह्या भूमिकांचं समर्थनच केलंय। भाजपनं साधलेला तिसरा डाव म्हणजे दलित मतांवरचा प्रभाव। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात जवळपास 60% एससी मतदार आहेत। हा मतदार प्रामुख्यानं काँग्रेसशी जोडलेला आहे। याशिवाय काँग्रेसनं इथून दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे हा मतदार भाजपच्या बाजूने शिफ्ट होण्याची शक्यता अत्यंत कमी होती। मात्र निकम यांच्या उमेदवारीमुळे हे दलित मतदार देखील भाजपच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतात। याचं कारण म्हणजे निकम यांनी विविध खटल्यात दलित समाजाचं केलेलं प्रतिनिधित्व। यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध खटला आहे खैरलांजी हत्याकांड प्रकरण। संपूर्ण देशात गाजलेल्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील 4 जणांची हत्या झाल्याचं त्यावेळी समोर आलं होतं। भैयालाल भोतमांगे यांच्या पत्नी आणि 3 मुलं अशा चौघांची हत्या झाली होती। शेतावर गेले असल्यामुळे कुटुंब प्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते। आरोपींना फाशी व्हावी यासाठी तेव्हा अनेक आंदोलनं झाली।
भोतमांगेंना न्याय मिळावा म्हणून अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. या हत्याकांडानंतर तब्बल 1 महिन्यानं खटला सुरू झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयानं 8 जणांना दोषी ठरवलं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठानं 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आणि याशिवाय दलित समाजाशी संबंधित अनेक प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे मुंबई उत्तर मध्यमधील दलित मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. याशिवाय एक प्रसिद्ध वकील असल्यानं त्यांची संविधानावर श्रद्धा आहे. त्यामुळे भाजपवर संविधान बदलाचे जे आरोप होत आहेत ते हाणून पाडण्यासाठी देखील निकम यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध. 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर होतं. याच काळात या प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. 1995 ला युती सत्तेत आली. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. सरकार बदलून देखील या प्रकरणात सरकारी वकील म्हणून निकम कायम होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पवारांचा माणूस सांगून खटल्यातून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री म्हणून त्यांची पाठराखण केली. स्वतः निकम यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चपराक या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितली होती. त्यानंतर 2008चा मुंबई हल्ला झाला तेव्हा राज्यात पुन्हा एकदा आघाडी सरकार सत्तेत होतं. आर पाटील गृहमंत्री होते. तेव्हा देखील उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी निवड करण्यात आली. 2016 मध्ये राज्यात पुन्हा एकदा युती सरकार सत्तेत आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यावेळी नगरच्या कोपर्डीमध्ये एका मराठा तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण राज्यातील मराठा समाज पेटून उठला होता. या खटल्यात देखील निकम यांचीच मदत घेण्यात आली होती. त्यामुळे सरकार कोणतंही असो, गृहमंत्री कोणीही असो, महत्त्वाच्या खटल्याच्या वेळी निकम यांनाच बोलावलं जायचं. त्यांच्या या कामामुळे त्यांचा सरकारशी आणि विविध पक्षातील नेत्यांशी जवळून संबंध यायचा. यामुळे त्यांचे विविध पक्षात चांगले मित्र बनत गेल्याचं सांगण्यात येतं, ज्याचा फायदा त्यांना आता मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभा लढवताना होऊ शकतो. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षांतर्गत नाराजीची शक्यता 0. मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. अंतर्गत सर्व्हेमध्ये आलेल्या निगेटिव्ह रिपोर्टमुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय. पण महाजन नसतील तर कोण, हा प्रश्न भाजप पुढे होता. याच मतदारसंघातील वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांना देखील भाजपनं लोकसभेसाठी विचारणा केली होती. मात्र त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यानं भाजप इतर पर्यायांच्या शोधात होती. इथून एखादा सेलिब्रिटी फेस देण्याचा देखील प्रयत्न भाजपकडून सुरू होता. याचं कारण म्हणजे मुंबईतील याच भागात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र भाजपनं सिने क्षेत्रातील सेलिब्रिटी फेस न देता कायदा क्षेत्रात ज्यांचं मोठं काम आहे अशा उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजप पक्षांतर्गत नाराजी देखील रोखू शकतो. उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यामागं अजून कोणती कारणं असू शकतात, याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.